आभार सर्व आमचे मालक संघनायक व्यवस्थापक यांचे देखील आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 27 धावा. सामना बघा बदलत गेला. 12 चेंडू 41, 11 चेंडू 35, 10 चेंडू 31, 10 चेंडू 30, 9 चेंडू 29, 7 चेंडू 28, 8 चेंडू 28, 7 चेंडू 28 आणि आता समीकरण उरलाय 6 चेंडू 27 धावा. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. जर येणाऱ्या पहिल्या 3 चेंडूवरती 2 लगातार षटकार किंवा चौकार आले तर मात्र अपेक्षा उंचावेल, नाहीतर सिंगल डबल आले तर अपेक्षा कमी होऊ शकते. कारण सामन्यात तसा आपण पाहतोय. महेंद्र शेठ तोरे फाउंडेशन कर्जत need 27 run from 6 balls. So let's see who will be will and which team will be qualified of this day. All the best. Show the good game. Short pitch चेंडू ऑन साइड ला फेकून दिलाय. उंची जास्त लांबी कमी. फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. येणारे चेंडू 5 27 धावांची गरज. आपण विनंती करू आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा एक बहारदार आवाज आपण ऐकला करावे गावाचे नवी मुंबईचे आमचे समालोचक मित्र नेतेजी भोईर सर, आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये दिला जाणारा जो सन्मान आहे त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. आपल्या अमोघ वाणीतून अस्खलित मराठी शब्द आणि परफेक्ट टायमिंग साधणारा एक गोड समालोचक, स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून ज्यांना उपाधी आहे असे नेतेजी भोईर सर यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आवाज आवडला असेल, समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेतेजी भोईर सरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आज खरं तर अचानकपणे रायगड प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वाच्या आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला त्यांचा होणारा सन्मान, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश कडू साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू नितेश भोईर. या स्पर्धेसाठी एक दिवस दिलात आपण. तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. अतिश तुमचं देखील स्वागत आहे. पहिल्या दिवशी देखील अँकरिंग मध्ये आम्ही पाहिलं अतिश सरांना आणि आज देखील आम्ही अतिश सरांना पाहतोय. 4 चेंडू 27 थोडेसे हवा कमी झाली. या सामन्याची ज्या पद्धतीने सामना रंगला असं वाटलं की सामना चांगला होईल, मात्र शेवट चांगला होईल की नाहीये हे मात्र कठीण आहे. आमचे प्रवीण दुगाडे सर आणि अभिषेक पाटील नेहमी म्हणायचे की यासाठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा. मात्र आज गोड सण आहे, मात्र सामना गोड झाला नाहीये. खूप खूप धन्यवाद निकेश. महाराष्ट्र निर्माण सिनेमेचे मनसे चषकाचे आयोजक कर्जतचे आभार आहे तुमचे देखील. 3 चेंडू 27 धावा. सामन्याची हवा कमी झाली त्यामुळे आता विजयाच्या वाटचाल करतोय जय माता दी दिगोडे संघ. आतमध्ये आलाय, चेंडू खाली ठेवलाय, फंदाला बीट केलं. देर इज नो एक्साइटमेंट नाव, देर इज जस्ट ओनली फॉर्मेट इज गोइंग ऑन. येणारे चेंडू 2 आणि 27 धावांची गरज. मयूर शेठ घरात जय माता दी दिगोऱ्याचे मालक, त्यांच्याकडे मयूर साठी मयूर यांच्याकडनं अक्षय पवार याच्यासाठी 5,000 पारितोषिक. 5,005 त्यांच्या गाडीचा नंबर आहे. अभिनंदन साहेब तुमचं देखील. कारण 5 चेंडू डॉट फेकलेत त्या गोलंदाजानं. मेडन षटक निघणार का आता या मैदानावरती बघायचं आहे. शेवटचा चेंडू, वाट बॉलिंग आणि वाट स्पेल. सामना शेवटच्या टप्प्यात थोडासा एकतर्फे झाला. मेडन षटक नाहीये, वाईट त्याच्या पद्धतीनं चेक केला जाईल. त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे, त्यांना माहिती आहे शेवटचा चेंडू आहे. रिव्ह्यू आपण चेक करूया. जर सक्सेस झाला तर मात्र मेडन षटक राहणार आहे. खूप मजा आली या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहिली, महेश शेटगोडे यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय सर्व. आणि फेट डिलिव्हरी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. अप्रतिम कामगिरी विपुल ठाकूरची या स्पर्धेमध्ये आज टाकले त्यानं. यावेळी मात्र मेडन षटक, अप्रतिम कामगिरी. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया. कांचन अक्षय पवार मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अक्षय पवारनं मारल्या 14 चेंडू 43 धावा. आणि पुणे आणि ठाणेमध्ये त्यांचा बंधू किरण पवार यांनी देखील त्याच धावा कुठल्यात. 14 चेंडू मध्ये 43 धावा. इत्तफाकी बात आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडू मध्ये एकही धाव कुठू शकला नव्हता. अपयश तर शिकलाय आणि त्यानंतर मात्र घेतलेली भरारी. या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचची आम्ही ट्रॉफी देतोय आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जॉईंट व्हा नितेश, प्लीज जॉईंट व्हा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या आपण. नितेश जॉईंट व्हा तिथे. पवारला आपण द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि त्यानंतर सर्वांचा आभार व्यक्त करून या स्पर्धेत निरोप घेऊया आपण. यस नितेश. चला, आज आजच्या